ट्रेन लवकर आलेली आहे स्टेशनला आणि अजून आम्ही ट्रॅव्हलच करतोय. आणि त्यात अजून एक गोष्ट अशी की आता आम्ही ज्या हायवेने चाललोय त्या हायवेला ऍक्सिडेंट झालाय. काही आता आम्ही स्टेशनला पोहोचलोय आणि ट्रेन खाली उभी आहे आणि आम्ही चालतोय पटापट लवकर. हे गाईज, मी हिमांशू तुमचं स्वागत करतो माझ्या न्यू व्लॉगमध्ये. आणि गाईज आता सकाळचे 6:30 वाजलेत आणि आता आपण निघालोय मथुरेला जायला, कारण की मथुरेवरनं आपली 7:45ची ट्रेन आहे. आणि आता आपण रूम चेकआउट केलेली आहे. आता आपण चाललोय मथुरेला. आम्हाला घ्यायला गाड्या बघा किती आल्यात. एवढ्या रूमच्या बाहेर पडल्याच्या नंतर एवढ्या गाड्या आल्यात आम्हाला घ्यायला. हे बघा. गाईज आता फायनली आम्ही निघालो मथुरेला. आता आपली ट्रेन आहे. इथं वाजले 7:45. अजून तरी काय आम्ही 7 वाजले 7:40 नेहमी उशीर केला आपुईला. माझी तर इच्छा नाही जायची. मग तू थांब ना, आमची कशाला इच्छा मारती. जा ना, माझी पण मला इच्छा कोणी नाही. अडवले फक्त जा ना, आनंदाला जायचं. जायचं, एवढं आनंदाचं नाही नाही काय नाही, आता नाटकीवरून आता कव्हर अप करू नका. आणि काहीच आता वाजले 8:30 आणि ट्रेन लवकर आलेली आहे स्टेशनला आणि अजून आम्ही ट्रॅव्हलच करतोय. आणि त्यात अजून एक गोष्ट अशी की आता आम्ही ज्या हायवेने चाललोय त्या हायवेला ऍक्सिडेंट झालाय. मग मागं बघताय आम्ही आता परत उलट्या दिशेने परत आम्ही चाललोय आणि सगळी ट्रॅफिक आणि या सगळ्या गोष्टी दुष्काळात 13वा महिना वाट लागते सगळी. आणि काहीच ट्रेनचे अनाउन्समेंट होते आणि अजून आम्ही गेटच्या बाहेरच आहोत. मी आता चाललोय. आपण पहिल्या दिवशी ह्याच ठिकाणी उतरलो होतो आणि आज आपण जाताना पण ह्याच ठिकाणी जातोय. आणि ह्या 9 नंबर प्लॅटफॉर्म येतो आणि आम्हाला अजून 1 नंबर प्लॅटफॉर्मला जायचंय. आणि ट्रेनचे अनाउन्समेंट होते, बाहेर आवाज ऐकायला येतोय. आमची गडबड बघा. आता आम्ही स्टेशनला पोहोचलोय आणि ट्रेन खाली उभी आहे आणि आम्ही चालतोय पटापट लवकर. चलो गाईज. गाईज फायनली ट्रेन भेटलेली आहे आणि माझी सीट बघा कुठल्या ठिकाणी आहे. या ठिकाणी माझी सीट आहे आणि ते दोघं त्या साईडला आहेत, नेहल आणि आनंदा. मी एकटाच इकडं आहे माझी इकडं, कारण की माझी कालपर्यंत कन्फर्म नव्हती. काल किती 8 8:30ला काहीतरी माझी तिकीट कन्फर्म झाली. सो आता चला, गणपती बाप्पा मोरया. आणि गाईज आता आम्ही आहोत भोपाळमध्ये. किती वाजले रे? 4:30 वाजलेत. आपण 8 वाजता ट्रेन पकडली होती. आता 4:30 वाजल्यात. आपण आता भोपाळमध्ये आहे आणि उद्या सकाळी 9-10 वाजेपर्यंत आपण खेडला पोचू, कारण की खेडचं आपलं तिकीट आहे. जाताना पनवेलपासून होतं, आता येताना खेडपर्यंतच आहे. आता आपण आहोत भोपाळमध्ये. पूर्ण दिवस मी असाच झोपून काढलाय, अजिबात उठलो नाही. तो वॉशरूमला उठायचो बस, बाकी पूर्ण दिवस असाच झोपून काढलाय. एवढा कंटाळा आलाय, जायची इच्छा नाही पण काय करणार, जावं लागतंय. काय जातं. आपण फायनली मुंबईमध्ये एंट्री केलेली आहे. पनवेल आलंय बहुतेक. आता कल्याणवरून थोड्या वेळातच निघाली होती. आता आपण पोहोचले पनवेलला. आपण खेडला उतरलं असल्यामुळे परत झोपू आपण, अजून उठलो नाही. फायनली आपण पनवेलला पोहोचलोय. पनवेल स्टेशन आहे. आता किती 6:53 झाले. 6:53ला ती पनवेलला पोहोचले. 11 वाजेपर्यंत आपण खेडला पोहोचून जाऊ. आता पनवेलला नाही उतरत आहे, आपण खेडला उतरू. आता टी टाइम.
हे बघा ब्रश नाही केलाय काय नाही केलाय आणि तुझ्यासारखा नाही आयुष्य मी असं एक दिवस चालतं नाही ब्रश केला तर एक दिवस प्रवास चालतं. करतोय ना आपण समजून घेऊ शकतो तोंड आता मी चहा ब्रश पितो. आहे टूथपेस्ट आहे सगळं आहे. ठीक आहे ना मला उठायचा कंटाळा आलाय. कमरेला घेऊन चाललाय बघ कुठे चलो गाईस, गुड मॉर्निंग गाईस. आता उठलोय, चहा वगैरे पिऊन झाले. आता खेड कधी येतोय याची वाट बघतोय, कारण की आता आपण आपल्या एरियामध्ये आलोय. पटकन उतरू आणि घरी जाऊ. मज्जा आली, 8 दिवस बाहेर होतो. लय मज्जा आली, लय मजा केली आम्ही. काय नाही मजा केलीस का नाही? सगळ्यांना विचारा. आम्ही जेवढे आम्ही जर तिघं गेलो कोणाला पण विचारलं तरी ते बोलतील मज्जा, लय मजा केली. म्हणजे प्रत्येक गोष्ट फिरलो आम्ही, एकूण एक गोष्ट फिरलो. अशी एक गोष्ट नाही की आम्ही फिरलो नाही. फक्त वृंदावन मधल्या 2-4 गोष्टी राहून गेल्या, पण इट्स ओके. गाईस, डायरेक्ट खेळला स्टॉप होता हिचा, पण नेमका सिग्नल लागलाय वीरला आणि आम्ही आता वीरला उतरतोय. हे बघा, बघू शकता वीर स्टेशन आहे आणि वीरला नेमका सिग्नल लागलाय ह्या ट्रेनला. आणि गाईज फायनली मी उतरलो वीरला. वीर रेल्वे स्टेशन. नाहीतर डायरेक्ट खेडला जायला लागला असता उतरायला, पण नशीब वीरला सिग्नल लागला ट्रेनला. आणि गाईज आपण डायरेक्ट घरात उतरलोय आणि मथुरा, वृंदावन, गोकुळ, बरसाना आपल्या सगळ्या ट्रिप सक्सेसफुली कंप्लीट झाल्यात फायनली. गाईज, मग कसं वाटतंय डायरेक्ट दर्शन करून आपण आपल्याच गावात उतरलोय. जाताना आपल्याला पनवेलला जायला लागलेला, पण येताना आपण डायरेक्ट महाडमध्येच, डायरेक्ट वीरलाच. राधाराणीची कृपा आहे भाई. कारण की माणगावला पण स्टॉप नव्हता, वीरला पण नव्हता, डायरेक्ट खेड होतं. आणि आपला विषय चाललेला की एवढं सगळं सामान आहे आपल्याकडे, उतरायचं कसं, जायचं कसं, उतरायचं कसं. ऍक्च्युली आमचा प्लॅन असा होता की माणगावला जर हे लागली गाडी स्लो झाली तर गाडी स्लो चालत्या गाडीतनं उतरायचं. पण माणगावलाच नेमकी फास्ट गाडी होती. इकडनं चल, डायरेक्ट बाहेर पडू. माणगावला डायरेक्ट फास्ट गाडी झाली आणि जसं गोरेगाव सोडला तसं एकदम ट्रेन स्लो झाली. आणि आम्हाला वाटलं की भाई थांबायला पाहिजे, सिग्नल लागला पाहिजे वीरला. आतून मनातून लय वाटत होता की वीरला थांबलं पाहिजे, नाहीतर एवढा खेडला जाऊन परत खेडवरनं परत रिटर्न यायला लागलं असतं. आणि नेमकी वीरला गाडी थांबली आणि आम्ही उतरलो. वीर रेल्वे स्टेशन. फायनली आम्ही महाडमध्ये पोहोचलोय आणि ट्रिप आपली इथं कंप्लीट झालेली आहे. या ठिकाणी असं जाहीर करतो गाईज, आता फायनली मी घरी आलो आणि आता वेळ आली आहे तुमच्या सर्वांची रजा घ्यायची. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.